इंडिया आघाडीत की बिघाडी? ममता बॅनर्जींचा एकला चलो रेचा नारा, राहुल गांधींची न्याययात्रा जबाबदार. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसच्या कर्त्याधर्त्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाहेर पडल्या. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते असं म्हणत ममता बॅनर्जींनी भाजप विरोधात एकला चलो रेची भूमिका स्वीकारली. काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याययात्रेचा परिणाम बंगालमध्ये उलट दिसून आला. काँग्रेसला बळ मिळण्याऐवजी ममता बॅनर्जींनी राहुल गांधींच्याच यात्रेचा हवाला देत स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली. लोकसभा निवडणूक तोंडावर आली, पण इंडिया आघाडीतील बिघाडी काही संपण्याचं नाव घेईना. अशातच इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना मोठा धक्का देत आगामी निवडणूक एकट्यानं लढवण्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी तडकाफडकी एवढा मोठा निर्णय घेण्याचं कारण राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामागील कारण म्हणजे ममता बॅनर्जींनी भारत जोडो न्याययात्रेबाबत केलेलं वक्तव्य. काँग्रेसची भारत जोडो न्याययात्रा बंगालमधून जाणार आहे, मात्र आम्हाला याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही, अशी खंत ममता बॅनर्जी यांनी बोलताना व्यक्त केली. ममता दीदींच्या याच वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.